माझ्याकडे बरेच पेशंट्स येतात आणि मला विचारतात, मला सायटिका आहे, तर मी जिम वर्कआउट करू शकतो का? तर हो, आपण शुअरली जिम वर्कआउट करू शकता. फक्त आपल्याला हे 5 गोल्डन रूल माहिती असणं आवश्यक आहे. 1. आपण जिम जॉइन केल्यानंतर ओव्हर एक्साइटमेंटमध्ये खूप जास्त प्रमाणात वजन उचललं नाही पाहिजे. कारण आपले मसल्स स्ट्रेंथन नसतात, मसल्स वीक असतात, तर त्याला ग्रॅज्युअल ट्रेनिंग आवश्यक असते. तर स्लोली आपण वजन वेट लिफ्टिंग केलेलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अव्हॉइड एक्सेसिव्ह बेंडिंग अँड फ्लेक्सिबिलिटी. एक्सेसिव्ह बेंडिंग किंवा तुम्ही एक्सेसिव्ह ट्विस्टिंग केल्यामुळे सुद्धा इंजुरी तुमची वाढू शकते आणि तुम्हाला सायटिकाचा पेन पुन्हा ॲग्रेवेट होण्याची शक्यता असते. त्यामुळं एक्सेसिव्ह ॲक्टिव्हिटी, एक्सेसिव्ह बेंडिंग करणं आपण टाळलं पाहिजे. तिसरं म्हणजे कोअर मसल स्ट्रेंथनिंग अँड फ्लेक्सिबिलिटी आपण इम्प्रूव्ह केली पाहिजे. कोअर मसल स्ट्रेंथनिंग म्हणजे जे मसल्स आपल्या स्पाईनला प्रोटेक्ट करतात, स्पाईनच्या आजूबाजूला असतात. हे मसल्स आपल्या स्पाईनची स्ट्रेंथ वाढवण्यास कारणीभूत असतात. तर ह्या कोअर मसलच्या स्ट्रेंथवरती आपण फोकस केला पाहिजे आणि रोजच्या जिम वर्कआउटमध्ये आपण काही काळ कोअर मसल्सवरती काम केलं पाहिजे. आणि लास्टली, तुम्हाला जर पेन झाला तर स्टॉप. इफ यू गेट पेन, स्टॉप. पेन झाला तर तुम्ही वर्कआउट थांबवा आणि आपल्या जवळच्या पेन फिजिशियनला किंवा डॉक्टरला आपण कन्सल्ट करू शकतो. थँक्यू.